इकडे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं कहर केला असून पाचोरा तालुक्यातल्या म्हसाळा, सार्वे, पिपरी, सातगाव, डोंगरी, पिंपळगाव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे बहुळा, हिवरा, अंगणावती, मध्यम प्रकल्प त्याचबरोबर अनेक लघु प्रकल्प हे ओव्हरफ्लो झालेत आणि त्यामुळे परिसरातल्या नदींना पूर आलाय। त्याचबरोबर हिवरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला सुद्धा पूर आलाय। प्रशासनाच्या वतीनं तालुक्यातल्या सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगावातल्या पाचोऱ्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। तर मुसळधार असा पाऊस झालाय आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ठिकठिकाणी पाऊस पडतोय। जळगावातल्या पाचोऱ्यात सुद्धा पुन्हा मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळालाय। त्यामुळे मध्यम प्रकल्प, अनेक लघु प्रकल्प हे सुद्धा ओव्हरफ्लो झालेत। त्याचबरोबर हिवरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला सुद्धा पूर आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, काय सध्या परिस्थिती आहे तिथे? नक्कीच दीपाली, खरं पहाटेपासूनच जे आहे पाचोरा तालुक्यात अनेक भागांमध्ये जे आहे मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे म्हसाळा, सार्वे, पिंपरी, सातगाव, डोंगरी, पिंपळगाव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये जे आहे पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। पाचोरा तालुक्यातील हिवरा प्रकल्पातून खरं मोठ्या प्रमाणात पाण्याचा सध्या विसर्ग सुरू आहे। त्यामुळे हिवरा नदीला पूर आला असून पाचोरा शहरातील अनेक भागांमध्ये या पुराचं पाणी शिरलेलं आहे। खरं अद्यापही पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे पाचोरा तालुक्यातील सर्व नदी नाले या काठच्या गावांना जे आहे प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। गेल्या 5 दिवसापूर्वी सातगाव, डोंगरी या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे खरंच पाचोरा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा हा बसलेला होता। त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते आहे। अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे। नागरिकांनी शक्यतोवर घराच्या बाहेर पडू नये असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। दीपाली, निश्चितच मंगेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे